नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। आपण 8 क्लासचा एक्सपान्शन फॉर्म्युले हा चॅप्टर पाहत आहोत। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण एक लेक्चर झालेले आपल्या याच्या अगोदर, त्याच्यामध्ये टेक्स्टबुकमध्ये काही जे क्वेश्चन्स दिले होते ते सगळे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत आणि तुम्हाला 2-3 फॉर्म्युले आपण पाहिलेले त्याच्या अगोदर। ठीक आहे, तर आता आपण काय पाहणार आहोत, प्रॅक्टिस सेट 5.1 प्रॅक्टिस सेट 5.1 हा पाहणार आहोत आपण। प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये तुमचा क्वेश्चन काय आहे, एक्सपांड का आहे। पहिला क्वेश्चन आहे तुमचा एक्सपांड करायचा आहे। ठीक आहे, एक्सपांड करायचं आहे तुम्हाला। आता त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय आहे तुमचा एक्सपांडमध्ये, a+2 a-1। तर फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचा a+2 आणि तुमचा आहे a-1 a-1। तर ह्याला काय करायचं तुम्हाला सोडवायचं आहे, a+2 a-1। तर तुम्हाला सिम्पली ह्याला कसं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगितलं होतं। पहा, याला असं सोडवायचं, पहा सोल्यूशन म्हणून लिहू शकतो आपण, सोल्यूशन म्हणून इथे लिहू शकता। तर काय आहे, a+2 a-1 इज इक्वल टू काय असणार आहे, तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायला सांगितलं होतं मी। ह्या पूर्ण ब्रॅकेटने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करायचं। कसं करायचं, तर पहिल्यांदा काय करणार तुम्ही, ह्याच्यानं पूर्ण काय करणार तुम्ही, ह्या a ने याला मल्टिप्लाय करा। पहा, a इंटू a-1 हा प्लसला प्लस, त्याच्यानंतर ह्या 2 न काय करा, ह्याला मल्टिप्लाय करा, 2 इंटू a-1। तर अशा प्रकारे आपण काय केलं, पहिल्यांदा ह्या a न मल्टिप्लाय केलं ह्या ब्रॅकेटला, त्याच्यानंतर प्लसला प्लस, त्याच्यानंतर ह्या 2 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्या। त्याच्यानंतर काय करा, ह्याला सोडवा, ह्याला सोडवल्यावर काय येईल तुमचं, a ने याला मल्टिप्लाय करा, हे ने या ब्रॅकेटला, a इंटू a तुमचा काय होईल, a² होईल। a इंटू a काय होईल तुमचा, हा a आणि हा a इंटू a a², मायनसला मायनस, हा 1 इंटू a असेल, 1 इंटू a काय असेल तुमचा a असेल। ठीक आहे, किंवा 1a लिहा वाटलं तर, कन्फ्युजन होत असेल तर 1a। ठीक आहे, प्लसला प्लस, हा 2 न मल्टिप्लाय करायचा ब्रॅकेटला, तर काय होईल तुमचा 2 इंटू a 2a होईल, मायनस 2 इंटू 1 होईल, काय होईल तुमचा 2 इंटू 1। तर अशा प्रकारे आपण सॉल्व केलेला आहे। तर याला पुन्हा आपण रिराईट करू शकतो। पहा, तर a² a² राहील, हा मायनस 1 इंटू a काय असेल तुमचा aच असेल, प्लस 2a ला 2a आणि हा मायनस 2 ला 2। पहा, तर कळेल, हां ठीक आहे, a² मायनस a प्लस 2a, त्याच्यानंतर काय आहे तुमचा -2। तर हा पहा, याला सोडून घ्या तुम्ही, हा प्लस 2a आहे, हा मायनस a आहे, ह्या प्लस 2a मधनं मायनस a गेला तर एक a उरेल, म्हणजे काय असेल a² इज a² मायनस काय आहे, a² मायनस a-2। तर ह्या मायनस नाही प्लस, ठीक आहे, हा प्लस 2a मधनं एक a गेला तर तुमचा प्लस a राहील, a² प्लस a-2 हे कळलं असेल तुम्हाला। ठीक आहे, कसा आला, हा a² ला a², हा प्लस a कसा आला, ह्या 2a मधनं एक a गेला तर एक a राहिला, हा -2 ला 2। तर हे a² काय उत्तर आले, a² प्लस a-2 हे झालेलं पहिला क्वेश्चन सॉल्व करून। आता काय करूया आपण, सेकंड क्वेश्चन घेऊया। ठीक आहे, सेकंड क्वेश्चन काय आहे पहा, इथे लिहितो डायरेक्टली मी। ठीक आहे, सेकंड क्वेश्चन तुमचा पहा, आता सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे तुमचा, m-4 m+6 m-4 हे तुम्ही करू शकता, इझी आहे, तुम्हाला येऊ शकते, मी करून दाखवतो तरी। ठीक आहे, काय करा तुम्ही, काय करा, हे m-4 आणि हा दुसरा काय आहे तुमचा m+6 हा क्वेश्चन काय करा तुम्ही मनानं सोडवा, मनानं सोडवायचा, व्हिडिओ स्टॉप करा, व्हिडिओ स्टॉप करून मनानं क्वेश्चन सोडवा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा, टॅली करा तुमचं क्वेश्चनचा आन्सर, माझ्या आन्सराबरोबर येते का नाही। ठीक आहे, तर तुमचा क्वेश्चन m-4 m+6 हा आहे। ठीक आहे, बरोबर। तर ह्याला आपण सोल्यूशन काय असणार आहे पहा, तुमचं सोल्यूशन पहिल्यांदा एकदा क्वेश्चन लिहायचं आहे m-4 आणि हा m+6। तर ह्याला सोडवायचं, ह्याच्या पुढं सोडव तुम्ही, तर ह्या ब्रॅकेटनं पूर्ण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे। तर कसं होईल मल्टिप्लाय, पहा m आधी मल्टिप्लाय करा, एकाएकानं मल्टिप्लाय करा, आपण दोन्हीने एकदाच मल्टिप्लाय करू शकत नाही, तर एकाएकानं मल्टिप्लाय करायचं। ह्या mनं आपण काय करू, ह्या ब्रॅकेटला पूर्ण मल्टिप्लाय करू, ह्या mनं जर मल्टिप्लाय केलं या ब्रॅकेटला तर काय येईल तुमचा m+6। पहिल्यांदा mनं मल्टिप्लाय करतो, हा m+6 जशाच तसा, हा मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर प्लस, इथं मायनस आहे, ह्या 4ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, 4 इंटू तुमचा m+6 ला m+6। ठीक आहे, ह्याला पुन्हा सोडवा, ह्याला काय करा, ह्या mनं, आता ह्याला कसं सोडवणार, ह्या mने ह्याला मल्टिप्लाय करा, हे m इंटू m काय असेल तुमचा m² होईल, डायरेक्टली लिहू तुम्ही, m इंटू m हा तुमचा m², हा प्लस आहे तर प्लस, m इंटू 6 काय होईल तुमचा 6m होईल। ठीक आहे,
एम इंटू 6 तुमचा 6m होईल. हा मायनसला मायनस, हा 4ने ह्याला मल्टिप्लाय करा. 4नं जर याला मल्टिप्लाय केलं तर इथे काय होईल तुमचा 4 इंटू एम 4m होईल. हा प्लसला प्लस, हा पहा प्लस इथं आहे, हा मायनस आहे, तर ह्या -4नं मल्टिप्लाय करतोय. -4नं मल्टिप्लाय केलं तर -4m होईल. हा मायनस, हा प्लस, तर काय होईल तुमचा मायनस प्लस काय, आपलं बेसिक ऑफ लेक्चर्स मॅथ्सचं जे सेकंड लेक्चर आहे त्याच्यामध्ये सांगितले मी साईन प्लस मायनसचं काय होते. तर या मायनसनं 4नं जर याला मल्टिप्लाय केलं तर मायनस तुमचा 4 आणि हा 6. ठीक आहे, तर -4 इंटू 6 होईल तुमचा, म्हणजे प्लस मायनस मायनस होईल तुमचा. तर ह्याला फर्दर सोडवा तुम्ही. m² m² प्लस 6ला प्लस 6 प्लस 6mला 6m आणि -4mला 4m. ह्याला काय करा, ह्याला सोडून घ्या. 4 इंटू 6 काय होते तुमचा 6×4 24 म्हणजे 24 होईल. ह्याला फर्दर सॉल्व करा. काय करू शकता तुम्ही, m² m² जशाच तसा ठेवा. त्याच्यानंतर हा 6m प्लस आहे -4m आहे, या प्लस 6mमधनं -4m गेला तर तुमचा प्लसचा 2m राहील आणि -24 जशाचा तसा राहील. ठीक आहे, तर हे तुमचं फायनल आन्सर असेल. काय असेल, m² प्लस 2m -24 हे तुमचं फायनल आन्सर आहे. तर अशा प्रकारे दुसरा क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. आता काय करूया आपण, तिसरा क्वेश्चन लगेच घेऊन टाकूया. तिसरा क्वेश्चन मी घेतो इथे लगेच. तिसरा क्वेश्चन काय आहे तुमचा बघा. काय करायचं तुम्ही, क्वेश्चन व्हिडिओ काय करायचं, स्टॉप करायचं. क्वेश्चन लिहिला का व्हिडिओ स्टॉप करायचं आणि स्वतः सोडवायचे. आणि स्वतः सोडवल्यानंतर काय करायचं, टॅली करायचं आन्सर बरोबर येते का नाही. तर तिसरा क्वेश्चन काय, p+8. तिसरा क्वेश्चन काय आहे, p+8. एका ब्रॅकेटमध्ये p+8 आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये p-3 आहे. ठीक आहे, हा p+8 आहे आणि हा p- तुमचा काय आहे 3 आहे. ठीक आहे, p-3. तर याला सोल्युशन काय असणार आहे तुमचं, सोल्युशन पहा. सोल्युशन काय असणार आहे, एक वेळ जशाच तसं लिहून घ्या. p+8ला p+8 आणि हा p-3 जशाचा तसा. ह्याला सोडवा. पहा, ह्या pनं ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. ह्या pनं पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा तर काय येईल तुमचा p इंटू काय असेल, p इंटू p-3ला p-3 आणि त्याच्यानंतर हा प्लसला प्लस. ह्या pनं आपण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. कसं करतो, pनं ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो, हा प्लसला प्लस. त्याच्यानंतर ह्या 8नं आपण काय करतो, ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो p-3ला जशाच तसा. हा p आहे. ठीक आहे, तर ह्याला काय करायचं, फर्दर सोडवायचं. फर्दर सॉल्व करा. काय कसं सॉल्व करणार, ह्या pनं ह्याला मल्टिप्लाय करा. p इंटू ह्या pनं मल्टिप्लाय केलं तर काय होईल तुमचा p इंटू p² होईल मायनस. हा p इंटू 3 काय होईल तुमचा 3p होईल. प्लसला प्लस, हा 8नं याला मल्टिप्लाय केलं तर 8p होईल आणि हा 8 इंटू 3 म्हणजे तुमचा मायनस. हा प्लस मायनस काय होईल तुमचा मायनसच होईल. प्लस मायनस मायनस होईल. ह्या प्लसनं जरी मल्टिप्लाय केलं तरी तर मायनस आहे तर मायनस होईल. -3 आणि हा तुमचा 8. ठीक आहे, ह्याला पुन्हा सॉल्व करा. पुन्हा कसं सॉल्व करू शकता, p² p² -3pला 3p प्लस 8pला 8p. हा -3 इंटू 8, 3 इंटू 8 काय होते 8 त्रिक 24. किती होते तुमचे 8 त्रिक 24 -24. ह्याला सोडून घ्या दोघांना. तर हा p² p² -3p आणि प्लस 8p. तर 8 प्लस 8p मधनं 3p गेला तर तुमचा किती राहिला, +5p राहिला. ठीक आहे, किती राहिला, +5p राहिला. किती राहतो, +5p राहतो आणि -24ला -24. p² + 5p -24 हे काय आलेलं आहे तुमचं आन्सर आलेलं आहे. अशा प्रकारे आपण तिसरा क्वेश्चन पण काय केलेला आहे, सॉल्व केलेला आहे. याच्यानंतर आपण काय घेऊया, फोर्थ क्वेश्चन घेऊया. फोर्थ क्वेश्चन. ठीक आहे, फोर्थ क्वेश्चन काय आहे इथंच लिहतो मी. ठीक आहे, तर सगळे क्वेश्चन सिंपल आहेत. जर तुम्ही याच्या अगोदरचं लेक्चर बघितलं नसेल तर बघून घ्या आणि ते बघितल्यावरच हे लेक्चर काय करा तुम्ही पहा, तरच तुम्हाला हे लेक्चर जमेल, नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम येईल समजण्यासाठी. ठीक आहे, तर फोर्थ क्वेश्चन काय आहे तुमचा 13 + x. 13 + x हा x आहे. 13 + x आणि तुमचा 13 - x का आहे, 13 + x आणि 13 + x आणि 13 - x आहे. ठीक आहे, पहा तर काय आहे तुमचा 13 + x आणि 13 - x हा क्वेश्चन आहे. तर सोल्युशन म्हणून सिम्पली सोल्युशन काय असणार आहे पहा, सोल्युशन म्हणजे तुमचा आन्सर. हा एक वेळ जशाच तसा क्वेश्चन लिहून घेतो आपण 13 + x आणि 13 - x. ठीक आहे, लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याला कसं करतो आपण, ह्या आहे ना, ह्याच्यानं काय करतो तुम्ही, आपण याला मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, तर ह्या 13नं मल्टिप्लाय करायचं ह्या पूर्ण ब्रॅकेटला. तर काय असणार = 13 इंटू हा 13 आहे 3 आहे 13नं
13 इंटू 13 मायनस एक्स, ठीक आहे. त्याच्यानंतर हा काय आहे तुमचा, इथं प्लस आहे का, इथं प्लस लिहायचा, प्लस असलं तर प्लस, ह्या एक्सनं पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, एक्स इंटू तुमचा 13 मायनस एक्स, ठीक आहे. तर ह्या 13 आता काय करा, ह्याला काय करतो आपण नंतर, ह्या 13ने ह्याला मल्टिप्लाय करतो. 13 इंटू 13 तुमचा काय होईल पहा, 13 इंटू 13 तुमचं 169 होते, ठीक आहे. मी पहिल्यांदा 13 इंटू 13 लिहितो, ठीक आहे. 13 इंटू 13, ह्या 13 मल्टिप्लाय केलं तर 13 इंटू 13, मायनसला मायनस, हा 13 इंटू एक्स तुमचा 13x होईल, प्लसला प्लस, हा एक्सने याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल तुमचा 13x होईल, आहे का नाही, प्लसचा 13x, ह्या प्लस 13xने मल्टिप्लाय केलं तर मायनस एक्स स्क्वेअर होईल, काय होईल, हा एक्सनं जर मल्टिप्लाय केलं तर मायनस एक्स स्क्वेअर होईल. पुन्हा याला सोडून घ्या तुम्ही, फर्दर सोडून घ्या, तरी तर तुमचा काय कटत असेल तर कटवा, मायनस 13x प्लस 13x हा तुमचा कॅन्सल होईल, मायनस 13x प्लस 13x कॅन्सल होईल. मग तुम्हाला काय उरेल तुमचा 13 इंटू 13 किती होईल तुमचा 169 होईल आणि मायनस एक्स स्क्वेअर, ठीक आहे. 13 इंटू 39 काय होईल तुमचा 169 मायनस एक्स स्क्वेअर, हे तुमचं काय आहे उत्तर आलेलं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पण क्वेश्चन आपला सॉल्व करून झालेला आहे 4th. त्याच्यानंतर काय करूया आपण डायरेक्टली 5th क्वेश्चन पाहूया. आता डायरेक्टली 4th झालेला आहे, आता 5th क्वेश्चन पहा. 5th क्वेश्चन काय आहे, ठीक आहे. तुम्हाला सगळे क्वेश्चन येत असतील, सिंपल आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये, ठीक आहे. तर पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहतोय आपण, क्वेश्चन नंबर 5th क्वेश्चन काय आहे तुमचा 3x प्लस 4y, 3x प्लस 4y काय आहे 3x प्लस 4y, आणि दुसरं काय आहे 3x प्लस 4y, 3x प्लस 5y, 3x प्लस 5y, 3x प्लस 5y, हा क्वेश्चन आहे तुमचा 5th. तर ह्याला सोडवायचं आहे. सोल्युशन काय असणार आहे तुमचं पहा, सोल्युशन जशाच तसं एकदा क्वेश्चन लिहून घ्या. 3x प्लस 4y एका ब्रॅकेटमध्ये आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आहे 3x प्लस 5y, ठीक आहे. तर ह्याला सोडवा. तर ह्याला कसं सोडवणार तुम्ही, ह्या 3xनं ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, 3xनं ह्या ब्रॅकेटला ह्या 3xनं जर मल्टिप्लाय केलं तर काय असेल 3x इंटू 3x प्लस 5y, 3xनं जर मल्टिप्लाय केलं तर 3x इंटू 3x प्लस 5y. त्याच्यानंतर हा प्लसला प्लस, इथं प्लस आहे तर हा प्लसला प्लस, त्याच्यानंतर ह्या 4yनं काय करा, ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, 4yनं तुम्ही ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, 4yनं मल्टिप्लाय केलं तर तुमचा काय असेल 3x प्लस 5y, ठीक आहे. तर हे आपण मल्टिप्लाय केलेले, काय केलेले सिम्पली मल्टिप्लाय केलेले. पुन्हा आता काय करा, ह्याला सोडवा, सिंपल सोडू शकता तुम्ही. काय करू शकता, ह्या 3xने ह्याला मल्टिप्लाय करा, हा 3x आहे, हा 3x आहे, हा 3x आणि या ब्रॅकेटमध्ये 3x असेल, ठीक आहे. एकदाच करू शकतो, 3 इंटू 3 तुमचा 9 होईल, 9 आणि हा x इंटू एक्स स्क्वेअर होईल. थोडंसं कन्फ्युजन वाटू शकते, त्यामुळे मी तुम्हाला हे ब्रॅकेटमध्ये लिहून दिलेलं आहे. प्लसला प्लस, त्याच्यानंतर 3x इंटू 5y काय येईल तुमचा 3x इंटू काय असेल तुमचा 5y, ठीक आहे. प्लसला प्लस, मी मल्टिप्लाय करत नाही, थोडंसं तुम्हाला इझी जावं म्हणून करतो आहे. 4y इंटू हा तुमचा 4yने ह्या 3xला मल्टिप्लाय होईल, 3xला 3x, प्लसला प्लस, ह्या 4yनं तुमच्या 5yला मल्टिप्लाय होईल, 4y इंटू 5y, ठीक आहे. अशा प्रकारे मी काय केलेलं आहे, एक स्टेप वाढवलेली आहे. हा y आहे, ठीक आहे, हा काय आहे तुमचा y आहे. तर पहा ह्याला सोडवायचा, हा 3 इंटू 3 काय होईल तुमचा 3 इंटू 3 हा होईल तुमचा 9, 3 इंटू 3 9, आणि हा x इंटू एक्स काय होईल एक्स स्क्वेअर, ह्याला सोडवल्यावर 9x स्क्वेअर मिळालं, प्लसला प्लस. आता हा 3 इंटू 5 काय होईल तुमचा 3 इंटू 5 होईल तुमचा 15 होईल, आणि x इंटू y काय होईल तुमचा XY होईल, काय होईल XY, हा प्लसला प्लस. 4 इंटू 3 काय होईल तुमचा 4 इंटू 3 12, 4 इंटू 3 12, हा x इंटू y काय होईल तुमचा XY होईल, हा प्लसला प्लस. त्याच्यानंतर 4 इंटू 5 काय होईल तुमचा 20, 4 इंटू 5 20, आणि y इंटू y स्क्वेअर, y इंटू y स्क्वेअर, ह्याला सोडवल्यावर हे मिळालेलं आहे. तर काय करा तुम्ही ह्याच्यामध्ये, तर हा 9x स्क्वेअर आणि हा तुमचा 15xy आणि 12xy ह्या दोघांची ॲडिशन करून घ्या. तर हा इज इक्वल टू 9x स्क्वेअरला 9x स्क्वेअर प्लस हा 15 आणि 12, 15xy आणि 12xy, तर तुमचा किती होईल 17, किती होईल तुमचा 17xy प्लस 20y स्क्वेअर. तर अशा प्रकारचं तुमचं एक काय इक्वेशन मिळालेलं आहे. का आहे मिळालेलं आहे 9x स्क्वेअर प्लस 20xy प्लस
9x² + 27xy + 20y² हे मिळालेलं आहे उत्तर तुम्हाला। तर याच्यानंतर काय करूया, 5th क्वेश्चन पाहूया। ठीक आहे, तर हे मी मिटवतो। पहा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 काय केलेला आहे आपण घेतलेला आहे। तर काय आहे क्वेश्चन नंबर 6, 9x - 5t आणि 9x + 3t हे सगळे क्वेश्चन तुम्हाला येतात। तुम्ही काय करायचं, सोडून बघायचं व्हिडिओ स्टॉप करून आणि नंतर चेक करायचे क्वेश्चन बरोबर येतात का नाही। ठीक आहे, तर हा 9x - 5t आणि 9x + 3t आहे। हे कसं सोडवणार पहिल्यांदा पहा, सोल्युशन एकदा तुम्ही जसं तसं लिहून घ्या जे दिले ते। तर काय आहे तुमचा 9x - 5t 9x - 5t ब्रॅकेट क्लोज, त्याच्यानंतर हा ब्रॅकेट दुसरा ब्रॅकेट 9x + 3t। ठीक आहे, हा ब्रॅकेट क्लोज। तर ह्या दोघांचं काय करायचं तुम्हाला, मल्टिप्लिकेशन करायचं। ह्या 9x न ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा। तर ठीक आहे, तर ह्या 9x न ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे। ठीक आहे, तर पहा, तर ह्या 9x न मल्टिप्लाय केलं तर हा 9x आहे या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, 9x + 3t। त्याच्यानंतर प्लस हा 9x न ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले, इथं प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, हा मायनस आहे तर इथं आपला काय येईल, मायनस येईल। त्याच्यानंतर ह्या 5t ने ह्याला मल्टिप्लाय करायचं, 5t इंटू ह्या ब्रॅकेटमध्ये काय आहे तुमचा 9x + 3t। तर ह्या 5t ने पण आपण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेला आहे। तर ह्याला सोडवा तुम्ही, तर ह्याला सोडवल्यावर काय इथून लिहू तुम्ही। ठीक आहे, जागा पूर्ण नाही, 9x × 9x तर तुमचा 81x² येईल, पण मी एक स्टेप वाढवतो। ठीक आहे, 9x जशाच तसा ह्या 9x न ह्या 9x ला आपण मल्टिप्लाय केलेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या 9x न ह्या 3t ला मल्टिप्लाय केलेला आहे, हा प्लसला प्लस, हा 9x ला 9x आणि हा 3t ला 3t। ठीक आहे, हा मायनसला मायनस, त्याच्यानंतर ह्या 5t ने आपण 9x ला मल्टिप्लाय केले, 5t इंटू तुमचा काय आहे 9x ला 9x, त्याच्यानंतर हा प्लस मायनस ह्या मायनसनं मल्टिप्लाय केल्यावर मायनस प्लस काय होईल तुमचा मायनस होईल इथं। ठीक आहे, ह्या मायनसनं प्लसला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, मायनस होईल। ठीक आहे, तर ह्या मायनस कशानं 5t ने मल्टिप्लाय करतो, तर मायनस हा 5t आणि हा तुमचा आहे 3t। तर ठीक आहे, ह्याला सोडवल्यावर आपल्याला मिळालेला आहे -5 × 3t। तर ह्याला पुन्हा सिम्प्लिफाय करा, सिम्प्लिफाय फर्दर कसं करू शकता, 9 × 9 तुमचा काय होईल, 9 × 9 दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 81, हा x × x काय होईल तुमचा x × x x², हा प्लसला प्लस, 9 × 3 9 × 3 तुमचा 27, 9 × 3 तुमचा 27, x × t xt। ठीक आहे, हा मायनसला मायनस, हा 5 × 9 5 × 9 9 5 जा 45, 9 5 जा 45 होईल आणि x × t तुमचा xt होईल, हा मायनसला मायनस, हा 5 × 3 15 आणि t × t t²। ठीक आहे, ह्याला फर्दर सिम्प्लिफाय करा, हा 81x² जशाच तसा असेल। ठीक आहे, 81x² मध्ये काहीच चेंजेस नाही, ह्या प्लसला प्लस, हा 27xt आहे आणि 45xt आहे। तर काय होईल तुमचा, ह्या 45xt मधनं हा 27xt गेला, म्हणजे 45 मधनं 27 गेला तर किती राहील इथं। आता डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, वाटलं तर इथं करा, 45 आहे, 45xt मधनं तुमचा ला xt राहील, 45 मधनं तुमचा 27 काढायचा आहे, तर 27 काढा, तर 5 मधनं 7 जात नाही, तर इकडे घेतला 15 झाली, किती झाली तुमचे 15 झाली, 15 मधनं जर 7 गेला तुमचा तर राहिला 8 आणि इथं 4 मधनं इकडे एक दिला होता तर राहिले 3 मधनं 2 गेला तर तुमचा 1 राहिला, किती राहिला 3 मधनं जर तुमचा तिथं 3 होता 3 मधनं 2 गेला तर 1 राहिला, म्हणजे तुमचा हा प्लस असेल का मायनस, कारण हा मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे, तर -18xt काय राहील तुमचा -18xt राहील। ठीक आहे, -18xt आणि हा मायनस तुमचा 15t²। तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, सॉल्व केलेलं आहे। ह्याच्यानंतर फर्दर सॉल्व होईल का, होणार नाही, 81x² - 18xt - 15t²। तर हा पण क्वेश्चन सॉल्व झालेला आहे। तर हा क्वेश्चन आपला क्वेश्चन 6 होता। क्वेश्चन नंबर 7 घेऊ आपण। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 लगेच लिहून घेऊ, हे मिटव तुम्ही। ठीक आहे, तुम्हाला समजत असेल, मला वाटत नाही की कोणाला समजत नसेल म्हणून। ठीक आहे, काही शंका वगैरे डाऊट असेल तर तुम्ही काय करू शकता, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की कोणता क्वेश्चन वगैरे कळाला नाही। ठीक आहे, हे झालेलं आहे तुमचं। त्याच्यानंतर 7th क्वेश्चन का आहे तुमचा m+2/3, क्वेश्चन नंबर 7 आहे तुमचा m+2/3
2/3 हा m+2/3 आहे आणि त्याच्यानंतर m-7/3 आहे. m-7/3 हा क्वेश्चन आहे. m+2/3 m-7/3. तर ह्याला सोडवायचं आहे. सोल्युशन काय असणार आहे तुमचं? सोल्युशन पहा. सोल्युशन एक बार लिहून घ्या. m+2/3 आहे, त्याच्यानंतर m-7/3 आहे. ठीक आहे, हा 3 आहे. ठीक आहे, ओळखूया व्यवस्थित. तुम्हाला म्हणून डबल लिहितो. तर ह्याला सोडवा तुम्ही. तर सेम तशाच प्रकारे सॉल्व करायचं आहे. ह्या यमने काय करायचं? ह्या यमने ह्या सगळ्याला मल्टिप्लाय करायचं आहे. तर हा यम आहे. यमने काय केलं? आपण ह्याला मल्टिप्लाय करायचं. यमने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं m-7/3. त्याच्यानंतर हा प्लस असेल तर प्लस घ्यायचा, मायनस असेल तर मायनस घ्यायचा. इथं प्लस आहे तर आपण इथं घेतला प्लस. त्याच्यानंतर 2/3ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. 2/3 इंटू हा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करेल. 2/3 इंटू m-7/3 सोडवलेला आहे. पुन्हा काय करायचं? तर तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ह्या यमने ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे. हा यम इंटू यम काय होईल तुमचा? m² होईल. हा यम इंटू यम काय होईल? m². हा मायनसला मायनस 7/3 आणि हा यम म्हणजे 7/3 m होईल. काय होईल तुमचा? 7/3 m होईल. हा प्लसला प्लस. ठीक आहे, ह्या 2/3 इंटू यम, ह्या 2/3ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करेल. तर हा तुमचा काय होईल? 2/3 m. काय होईल? 2/3ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर 2/3 m होईल. हा मायनसला मायनस, हा 7/3 प्लस मायनस मायनस होते तुमचा 7/3 जशाच तसा आणि हा 2/3 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. ब्रॅकेटचा अर्थ काय होतो? मल्टिप्लिकेशन आहे या दोघांमध्ये. त्याला काय करा? फर्दर सॉल्व करा तुम्ही. फर्दर सॉल्व केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला पहा. m² ला m², हा तुमचा m² ला m² असेल. -7/3 m आणि तुमचा 2/3 m. तर ह्याला काय करावं लागेल? तुम्हाला सॉल्व करावं लागेल. पहा मी काय करतो, याला कसं सॉल्व करतो पहा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करता येईल पहा. इथं मायनस आहे आणि इथं प्लस आहे. ठीक आहे, मायनस आहे प्लस आहे. तर थोडंसं काय करू शकता तुम्ही याच्यामधनं, इथं वाटलं तर इथं सॉल्व करून घेऊ शकता तुम्ही सिम्पली, किंवा डायरेक्टली काय करू शकता तुम्ही, काय करा याला m कॉमन काढू शकता आणि सॉल्व बी करू शकता. कसं करता तुम्ही पहा. -7/3 m आणि 2/3 m. m तर आहे तुमचा कॉमन, इथं लिहा. -7 तुमचा 3 आहे आणि प्लस काय आहे तुमचा 2/3 आहे. तर ह्याच्यामध्ये तुमचं काय आहे? डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर तुमचं सेम आहे 3 तर तुम्हाला काय करायचं? डिनॉमिनेटर सेम असेल तर वरची ॲडिशन असेल तर ॲडिशन करा आणि सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करा. तर काय करू शकता? हा मायनस, तर याचं काय याला सोडवलं तर तुम्ही -7 + 2 -7 + 2/3. तर ह्याला सोडवा पुन्हा. ह्याला सोडवलं तर तुम्हाला पुन्हा काय आहे? -7 मधनं +2 गेला तर तुमचा उरेल -5/2. काय उरेल? -5/2. आणि हा m तर दोन्हीकडे पण आहे तर मायनस काय उरेल तुमचा? -5/2 m. ठीक आहे, -5/2 -5/2 नाही 3 आहे. ठीक आहे, इथं 2 कसा आला? 3 आहे इथं. ठीक आहे, 3 आहे तर हा 3 असेल. ठीक आहे, 3 आहे तर हा 3 आहे. ठीक आहे, 3 कारण हा 3 आहे ना खाली. तर कसं सोडवतो आपण? जर हा डिनॉमिनेटर आहे, हा पण डिनॉमिनेटर आहे, हा न्यूमरेटर आहे. तर काय, जेव्हा डिनॉमिनेटर दोन्हीचा सेम असेल तर दोन्हीपैकी एक डिनॉमिनेटर घेतो आणि वरल्या न्यूमरेटरची ॲडिशन असेल तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करतो. तर हे सॉल्व केल्यानंतर -5/3 मिळालेलं आहे. तर ह्या एवढ्याला सॉल्व केल्यानंतर -5/3 m मिळालेला आहे आणि ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन होईल, ह्या दोघांची. ठीक आहे, तर हा दोघांची वरल्यांची मल्टिप्लिकेशन होईल. तर काय होईल? हा मायनसला मायनस 7 × 2 7 × 2 तुमचा किती होईल? 7 × 2 14. 3 × 3 तुमचा 9 होईल. किती होईल? 3 × 3 काय होईल तुमचा? 9 होईल. तर तुमचं हे आन्सर आलेलं आहे. याला फर्दर तुम्ही सॉल्व करू शकता का? फर्दर सॉल्व करू शकता का तुम्ही? नाही करू शकत. तर काय? m² -5/3 m -14/9 हे आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, तर काय करू आपण आता? 7 क्वेश्चन झालेला आहे. ह्याच्यानंतर आपण पाहूया 8 क्वेश्चन. ठीक आहे, हे सॉल्व केलं. आता हे थोडासा किचकट वाटलं असेल मे बी, थोडेसे कॅल्क्युलेशन लक्ष द्यायचे, कसं करायचं काय नाही, आणि थोडंसं लक्ष द्यायचं तर जमून जाईल सगळ्यांना, कारण ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. आणि हे तुम्हाला, हे जे चॅप्टर आहे तुम्हाला 8चा चॅप्टर हा एक्सपान्शन फॉर्म्युले 9th आणि 10thला पण कामाला येणार आहे आणि पुढे पण येणार आहे. कुठेही जा तुम्ही मॅथमध्ये, हा भरपूर कामाला येणार आहे. तर आपला आता 8 क्वेश्चन आहे. 8 क्वेश्चन. तर 8 क्वेश्चन का आहे तुमचा? पहा, 8 क्वेश्चन आहे. x + 1/,
पहा का आहे तुमचा एक्स प्लस वन बाय एक्स आणि त्याच्यानंतर एक्स मायनस वन बाय एक्स हा तुमचा क्वेश्चन आहे, एक्स मायनस वन बाय एक्स. तर ह्याला पहा सोल्युशन तुमचं काय असणार आहे, सोल्युशन. तर हा जशाच तसं लिहून घेऊ एक बारचा आपण, एक्स प्लस वन बाय एक्सला एक्स, त्याच्यानंतर हा ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस वन बाय एक्सला एक्स. ह्याला सोडा, फर्दर सॉल्व करा तुम्ही. ह्या एक्सनं काय कराल तुम्ही, ह्याला मल्टिप्लाय कराल एक्सनं, म्हणजे मागचा जसा क्वेश्चन होता तसंच हा आहे. ह्या एक्सनं तुम्ही काय करा, ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. हा एक्स इंटू काय असेल तुमचा, एक्स इंटू एक्स मायनस वन बाय एक्स. त्याच्यानंतर हा एक्सनं आपण ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला, हा प्लसला प्लस. त्याच्यानंतर ह्या वन बाय एक्सनं ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल, ह्या वन बाय एक्सला वन बाय एक्स आणि ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो आहे. तर तुमचं काय असेल, एक्स मायनस वन बाय एक्स. तर ह्याच्यानंतर पुन्हा सोडवा, याला फर्दर सॉल्व करा. ह्या एक्सनं काय करा, ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, ह्या एक्सनं ह्या ब्रॅकेटला, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल, एक्स इंटू एक्स तुमचा एक्स स्क्वेअर होईल, एक्स इंटू एक्स तुमचा एक्स स्क्वेअर होईल, मायनसला मायनस, हा वन बाय एक्सला वन बाय एक्स आणि तुमचा हा वाटलं तर एक्स लिहा, एक्सनं आधी लिहा एक्स आणि त्याच्यानंतर हा वन बाय एक्सला वन बाय एक्स. ठीक आहे, हा वन बाय एक्सला वन बाय एक्स असं ब्रॅकेटमध्ये टाकूया आपण. ठीक आहे, तर याच्यानंतर तुम्ही काय करा, ह्याच्यानंतर पुढं सॉल्व करा. इथं प्लसला प्लस, हा वन बाय एक्सनं ह्याला मल्टिप्लाय होईल, तर तुमचा काय वन बाय एक्स इंटू हा इथला एक्स. ठीक आहे, वन बाय एक्स इंटू हा वरला एक्स मायनस हा वन बाय एक्सला वन बाय एक्स आणि त्याच्यानंतर हा वन बाय एक्स. तर हे वन बाय एक्स दोन टाईम्स आलेला आहे. पहा, हा वन बाय एक्स आणि हा वन बाय एक्स, प्लस मायनस तुमचा मायनसच राहतो. ठीक आहे, हे बेसिक्स ऑफ मॅथ्सचं लेक्चर तुम्ही जर 2 पाहून घ्या, त्याच्यामध्ये सायन्सचं खूप लोकांना कन्फ्युजन होते, 10वीच्या 12वीच्या सगळ्या मुलांना होते. तर हे कसं आलं तुमचं, हे ह्या प्लसनं मल्टिप्लाय करतो आहे आपण, प्लसनं मल्टिप्लाय केलं तर प्लस मायनस मायनसच राहते तुमचं, वन बाय एक्स आपण वन बाय एक्स. ह्याला फर्दर सॉल्व करायचं आहे तुम्हाला, पुन्हा सोडवा. याला पुन्हा सोडवल्यावर तुमचं एक्स स्क्वेअरला जशाच तसा एक्स स्क्वेअर असेल, मायनसला मायनस, हा एक्स प्लस एक्स आहे तुमचा वरला एक्स आणि हा खाल्ला एक्स कटून जाईल तुमचा, सारखा आहे. एक न्यूमरेटरचा एक्स आणि डिनॉमिनेटरचा एक्स, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये सारखी संख्या असेल तर ती कटून जाते. हा एक्स कटला तर तुमचा इथं काय उरला, मायनस वन उरला, फक्त एक उरला, काय नाही म्हणजे इथला वन. ठीक आहे, त्याच्यानंतर हा प्लसला प्लस, त्याच्यानंतर हा एक्स कटला आणि हा एक्स कटला, तर इथं पण तुमचा प्लस वन उरला आहे का नाही. इथं मायनस वन उरला, इथं तुमचा मायनसचं सिम्बॉल होतं, इथं प्लस वन उरला आणि त्याच्यानंतर हा मायनस, इथला मायनस, हा एक्स इंटू एक्स खाली आहे, तर ह्या दोघांचं वरल्या वन इंटू वन तुमचा वन होईल आणि खाली एक्स इंटू एक्स काय होईल तुमचा एक्स स्क्वेअर होईल, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आता फर्दर काय कटेल तुमचा, हा मायनस वन कटला, हा प्लस वन कटला, तर तुमचं उत्तर काय राहील, एक्स स्क्वेअर मायनस वन बाय एक्स स्क्वेअर मायनस वन बाय एक्स स्क्वेअर काय हे तुमचं उत्तर राहील. तर अशा प्रकारे हा पण क्वेश्चन तुमचा काय झालेला आहे, सॉल्व करून झालेला आहे. आता याच्यानंतर 9th एक क्वेश्चन आहे तुमच्या प्रॅक्टिस सेटमधला लास्टचा क्वेश्चन, तो पण पाहून घेऊया. समजलं असेल, हे मिटवतो मी तुम्हाला. ठीक आहे, तर चालते. तर थोडेसे याच्यामध्ये कॅल्क्युलेशन थोडेसे अवघड आहेत थोडेसे. ठीक आहे, थोडी प्रॅक्टिस करत राहा. व्हिडिओ समजला नसेल तर पुन्हा पहा, तर हे सगळं तुम्हाला समजून जाईल, कळेल. तर लास्टचा 9th क्वेश्चन आहे तुमचा 1/y+4. का आहे तुमचा 9th क्वेश्चन, तर 1/y+4. तर का आहे तुमचा 1/y+4 आणि त्याच्यानंतर 1/y -9. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. तर ह्याला सोडवायचं आहे. फर्दर सोल्युशन पहा काय असणार आहे सोल्युशन तुमचं. सोल्युशन जशाच तसा एक बार क्वेश्चन लिहून घ्या. तर 1/y+4 त्याच्यानंतर 1/y -9. तर ह्याला सोडवायचं आहे. तर ह्यानं काय करायचं आहे, पहिल्यांदा ह्या 1/yनं काय करायचं आहे, 1/yनं ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे, प्लसला प्लस, ह्या 4नं पुन्हा याला मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, सेम जशाच तसं सगळ्या या 9च्या 9 क्वेश्चनमध्ये सेम मेथड वापरायचे सोडवण्याची. ठीक आहे, फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आले पाहिजे. ठीक आहे, तर ह्या 1/yनं मी पूर्ण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो, 1/yला 1/y, त्याच्यानंतर ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो 1/y -9. त्याच्यानंतर हा प्लसला प्लस, त्याच्यानंतर या 4नं पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, या 4नं तुम्ही ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, 1/yला 1/y -9ला 9. ठीक आहे, तर ह्याला सोडवल्यानंतर तुम्हाला हे भेटले 1/yनं पूर्ण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, 1/y इंटू 1/y -9 प्लसला प्लस, 4नं ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. ह्याला फर्दर सॉल्व करा, ह्या 1/yने ह्याला मल्टिप्लाय करा ह्याला
हा 1/y तसाच तसा आणि त्याच्यानंतर हा 1/y. ठीक आहे, म्हणजे ह्याला सोडवलेला आहे. ठीक आहे, मी एक एक स्टेप वाढवते तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून. तर 1/y न मल्टिप्लाय करतो, इथं मल्टिप्लाय केलं. हा मायनसला मायनस, हा 9ला 9, त्याच्यानंतर ह्या 1/y ने मल्टिप्लाय होईल 1/y. ठीक आहे, हा प्लसला प्लस, 4ला 4 इंटू ह्या 4 न मल्टिप्लाय होईल, 4 न मल्टिप्लाय करायचं ह्या ब्रॅकेटला, ह्या 4 न 1/yला मल्टिप्लाय होईल, मायनसला मायनस, प्लस मायनस मायनस होतील, तुमचा 9ला 9 आणि हा 4ला 4, फक्त मल्टिप्लाय केलेला आहे मी. फर्दर सॉल्व करा. तर हा 1 इंटू 1 तुमचा वरला 1 होईल आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन y इंटू वाय काय होईल तुमचा y स्क्वेअर होईल. y इंटू वाय काय होईल तुमचा y स्क्वेअर होईल. y इंटू वाय काय होईल तुमचा y स्क्वेअर होईल. मायनसला मायनस, हा मायनस काय आहे तुमचा -9 आणि ह्या 1/y होईल, तर तुमचा -9/y होईल. काय होईल -9/y होईल. हा प्लस काय होईल तुमचा 4/9 होईल, प्लस हा 4 इंटू 1 तुमचा 4 होईल आणि वायला y असेल. हा मायनसला मायनस आणि हा 9 इंटू 4 तुमचा काय होईल 9 इंटू 4 होईल तुमचा 36. ठीक आहे, 9 इंटू 4 हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, -36 होईल. तर तुम्हाला काय करायचं आता ह्या दोघाला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, ह्या दोघाला सॉल्व करायचं. कसं सॉल्व करणार आहे तुमचा पहा, -9/y आहे तुमचा आणि +4/y इथं सॉल्व करतो मी ह्याला. ठीक आहे, -9/y आणि +4/y आहे तुमचा. इथं डिनॉमिनेटर दोन्हीचा पण सेम आहे, तर न्यूमरेटरची ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करा. तर ह्याला फर्दर सॉल्व करा. ह्या एवढ्याला सॉल्व करतो आहे आपण रफमध्ये. तर -9 + 4/y, एक y घ्यायचं, दोन्ही असेल तर y, एक y घ्यायचं. तर -9 मधनं +4 गेला तर तुमचा उरेल किती -5 उरेल आणि yला y. ठीक आहे, म्हणजे पूर्ण एवढ्याला सॉल्व केल्या तर तुमचा काय उरेल तुमचा -5/y उरेल. ठीक आहे, यालाच काय करतो मी इथं दिसत नसेल तर इथं याच्या पुढे लिहितो. ठीक आहे, ही स्टेप याच्या खाली म्हणजे याच्या पुढे लिहितो मी, किंवा इथं दिसत असेल तर इथं लिहितो. ठीक आहे, दिसत असेल मे बी तुम्हाला. ठीक आहे, तर इथं लिहितो. तर काय 1/y स्क्वेअरला y स्क्वेअर, हे एवढ्याला सोडवलं तर तुम्हाला काय मिळाले -5/y आणि -36. ठीक आहे, मायनस काय मिळाले तुमचं तर 1/y स्क्वेअर -5/y -36 हे अशा प्रकारे उत्तर मिळालेलं आहे तुमचं. ठीक आहे, हे 9 क्वेश्चन तुमच्या प्रॅक्टिस सेट 5.1 प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये तुमच्या किती होते 9 क्वेश्चन होते. ते पूर्णच्या पूर्ण 9 क्वेश्चन आपण काय केलेले सॉल्व केलेले आहेत. सिंपल आहे प्रॅक्टिस सेट. ह्याच्या अगोदरचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर तो व्हिडिओ पाहून घ्या. तो व्हिडिओ जर पाहिला तरच तुम्हाला हा लेक्चर कळणार आहे. ठीक आहे, ह्या लेक्चरमध्ये काय झालेलं आहे ते. ठीक आहे, व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल पोहोचवा आणि त्यांना पण सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. तुम्हाला जर काही सजेशन द्यायचे असेल तर सजेशन देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. ठीक आहे, थँक्यू वन्स अगेन.